नमस्कार, मी डॉक्टर शेखर अमले, संचालक एम्ब्रियॉन IVF सेंटर नाशिक। आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाबद्दल चर्चा करूयात। IVF इथपर्यंतचा प्रवास सगळ्यांचा होतो आणि IVF झाल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक कपल विचारतो, डॉक्टर आता पुढे काय, आम्ही काय काळजी घ्यायची? तर त्याबद्दल आपण चर्चा करूयात। तर अत्यंत महत्त्वाचं यात मी स्ट्रेस किंवा अंडरलाईन करून सांगेल, तुमच्या डॉक्टरांनी जी काही औषधं दिलेली आहेत ती डॉक्टरांकडून व्यवस्थित समजून घ्या। इंजेक्शन्स कधी कधी सांगितले आहेत, कुठल्या प्रकारे घ्यायला सांगितले आहेत, गोळ्यांची फ्रिक्वेन्सी काय, 2 वेळेस सांगितल्या आहेत, 3 वेळेस सांगितल्या आहेत, आणि त्यांनी 13 औषधं दिलीत, 14 औषधं दिलीत, माझ्या बहिणीला 12 औषधं दिली होती। प्रत्येक डॉक्टरचा अनुभव वेगळा असतो आणि तुमची केस वेगळी असते। त्याप्रमाणे डॉक्टरनी तुमच्या शरीराच्या प्रकृतीप्रमाणे सगळी औषधं दिलेली असतात, तर ती सगळीच्या सगळी त्यांच्या सूचनांप्रमाणे फॉलो करण्यात यावीत। त्यानंतरचा प्रश्न, डॉक्टर मी काय खाऊ काय नाही? तर जे काही हेल्दी फूड आहे ते तुम्ही खा। IVF झाल्यानंतर हे खायचं नाही किंवा IVF झाल्यानंतर हेच खायला पाहिजे, मी ड्रायफ्रुट्सच खायला पाहिजेत असं काही नाही। तुम्ही जे रेग्युलर डाएट घेत असाल ते तुम्ही घेऊ शकता, पण शक्यतो मसाल्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, जंक फूड्स या गोष्टी आहेत त्या आपण अवॉइड करायला। बरेच वेळेस प्रश्न विचारतात की त्यानंतर संबंधाचं, इंटरकोर्सचं काय, तर हा अवॉइड केलेला केव्हाही बरा। पुढचा प्रश्न येतो एक्सरसाइज। तर 15 दिवस एक्सरसाइज जर तुम्ही रेग्युलर करत असाल तर केला नाही तर काही फारसं बिघडणार नाही, पण अगदीच तुम्हाला खूप हॅबिच्युअल असाल तर थोडाफार मॉडरेट एक्सरसाइज तुम्ही योगा किंवा चालणं या प्रकारचा एक्सरसाइज तुम्ही करू शकता। आणखीन एक प्रश्न विचारला जातो, डॉक्टर मी प्रवास करायचा की नाही? अगदीच आवश्यक असेल घराच्या आसपास तर तो प्रवास तुम्ही केला तर चालू शकतो, पण चालताना प्रवास करताना शक्यतो खड्डे टाळावेत। जो जर्नी आहे तो अगदी खास खळग्यांच्या रस्त्यात नसेल तर तो अवॉइड करायला हवा। लॉंग डिस्टन्स जर्नी डेफिनेटली येस तुम्ही करायला नको। शक्यतो ट्रेनचा जर्नी हा बेटर असेल आणि एरोप्लेन जर्नी इट इज टोटली बॅन। तुमचं रुटीन जे वर्क आहे ते तुम्ही करू शकतात, म्हणजे घरातली कामं, स्वयंपाक, पाणी या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात। सो take care, have a healthy life and be happy. Thank you very much.